मालवणी जत्रोत्सवाच्या माध्यमातून मुंबईत बऱ्याच लोकांना मालवणी जेवणाची चव काय असते हे आम्ही प्रत्यक्षात म्हणजे टाकलेली आहे. मुंबई, पुणा, वसई, दादर, मुलुंड सारखे एरिया, गोरेगाव अशा प्रत्येक एरियात आम्ही 8 दिवसाचं फेस्टिवल लावायचो. तेव्हा तिथे चांगलं लोक अतिशय आवडीने आमच्याकडे जेवायला यायचे. फक्त 10 वर्षे आता आम्ही इकडे सुरुवात केली मालवणात, म्हणजे मालवणी. मालवण ट्रिपच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आज आम्ही पोहोचलो आहोत मालवणमधील हॉटेल पारिजात डिलक्स, जे फ्रेश फिश थाळी आणि मटण, चिकन वडेसाठी मालवण शहरातील आणि दांडी बीच जवळपासून काही अंतरावर असलेले प्रसिद्ध हॉटेल आहे. मित्रांनो, हे हॉटेल पारिजात डिलक्सचे एक विशेष गोष्ट म्हणजे 25 वर्षापूर्वी मुंबईमधील दादर, परळ अशा अनेक ठिकाणी मालवणी महोत्सवाची सुरुवात करणाऱ्यापैकी नार्वेकर बंधू एक आहेत. त्यांच्या स्टॉलवर अनेक फूड लव्हर्स पासून नेते मंडळींनी भेट दिली आहे आणि मागील 10 वर्षापासून ते आपल्या मालवण शहरामध्ये यशस्वीरित्या हॉटेल व्यवसाय चालवत आहेत. तर मित्रांनो, खेड पासून ते मालवणचा 7 तासाचा प्रवास करून आम्ही सुखरूप येथे पोहोचलो. लोकेशनवर पोहोचल्यावर रूमच्या ओनरने आम्हाला चांगलं सपोर्ट केलं. त्याने आमचं सामान रूममध्ये शिफ्ट केलं. रूम छान मेंटेन होतं. पॉझिटिव्ह वाईब सोबत AC, TV, बाथरूम क्लीन आणि येथे बाल्कनी सुद्धा होते. मग आम्ही जेवणासाठी निघालो. इथे AC आणि नॉन AC ची सुविधा आहे. तसंच हॉटेल आम्हाला फारच क्लीन दिसलं. आंबोळी आहे. गोकुळ अष्टमी म्हणजे कृष्ण जन्माला आमच्याकडे याला फार महत्व आहे. अच्छा. ती आम्ही आंबोळी लोकांना आता जेवणात देतो. आंबोळी कोकणातली वैशिष्ट्य असं आहे, तर कृष्ण जन्माला जेव्हा उपास सोडतो, शेंगलाची भाजी आणि आंबोळी ही आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो. आणि हा प्रसिद्ध म्हणजे खाद्यपदार्थ मालवणात, आणि आता आम्ही तो लोकांपर्यंत पोहोचवतोय. इथली संस्कृती. अच्छा, खूप छान. आंबोळी ही आणि प्रत्येक माणूस आवडीने खातो. उडीद डाळ आणि तांदळाच्या पिठा याच्यापासून आम्ही ते बनवतो आणि लोकांना फार आवडते. चिकन आंबोळी म्हणून पण चांगली लागते, उसळ आंबोळी म्हणून पण चांगली लागते. ओके ओके. असं काहीतरी. हा, मोठा आहे ना. छान आहे. प्रत्येक ताटाला देतो आम्ही. नॉनव्हेज मध्ये. हा, नॉनव्हेज मध्ये या रस्त्यावर चांगली येते. चपातीवर खाल्ला ना तर माशाला जेवताना अजून जेवण चांगलं लागतं. आणि ते फ्रेश मिळतं. हा, फ्रेश मिळतं. चिकन बरोबर वडे छान लागतात. कोंबडी वडे म्हणतात ना, चिकन आणि कोंबडी वडे. ओके. आमच्याकडे मुद्दाम घेऊन जेवण एवढी चांगली चव असते. ऑमलेट थाली असते, प्रॉन्स थाली म्हणजे कोलंबी बिर्याणी आमच्याकडे प्रसिद्ध आहे. आमची मुंबईत वगैरे आम्ही बऱ्याच ठिकाणी मालवणी जत्रोत्सवाच्या माध्यमातून मुंबईत बऱ्याच लोकांना मालवणी जेवणाची चव काय असते हे आम्ही प्रत्यक्षात म्हणजे टाकलेली आहे. मुंबई, पुणा, वसई, दादर, मुलुंड सारखे एरिया, गोरेगाव अशा प्रत्येक एरियात आम्ही 8 दिवसाचं फेस्टिवल लावायचो. तेव्हा तिथे चांगलं लोक अतिशय आवडीने आमच्याकडे जेवायला यायचे. फक्त 10 वर्षे आता आम्ही इकडे सुरुवात केली मालवणात, म्हणजे मालवणी जेवणाची. मुंबईतले लोक जेव्हा येतील मालवणात, त्यांनी मुद्दाम म्हणून ती मुंबईत चव टाकली ती इथे पण टाकता येईल आणि त्यांनी मुद्दाम आमच्या हॉटेलला भेट द्यावी. जेवण आल्यानंतर मित्रांनो, जेवणाची मेजवानी फारच छान दिसत होती, ज्यामध्ये आम्ही शिंपल्यांचा रस्सा, सुरमई थाळी, पॉम्फ्रेट फ्राय, प्रॉन्स फ्राय, बांगडा फ्राय आणि देवगडचे प्रसिद्ध हापूस आंब्याची आम्ही मेजवानी घेतली. जेवण खरंच भारी होतं. मित्रांनो, आंबे खाल्ल्यामुळे खूपच झोप आली होती. आजचा आमचा जो शेड्यूल आहे तो इथूनच जवळ असलेल्या दांडी बीचवर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करण्याचा आहे.
जो आपण ह्याची माहिती आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही मागील ब्लॉग पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि आय बटनमध्ये दिली आहे. तिकडे जाऊन आपण आमचं फर्स्ट डेस्टिनेशन पाहू शकता. आणि तुम्हाला आजच्या ह्या एपिसोडमध्ये कोणती गोष्ट चांगली वाटली मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आमचं नेक्स्ट एपिसोड पाहायचं असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.